माझं वाद्य सरोद हे पूर्ण एकाच लाकडातनं बनवलं जातं. याला कुठेही जॉईंट नाही आहेत आणि हे कलकत्ता या शहरामध्ये आता प्रामुख्याने सरोद बनायला साधारण 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष सुद्धा लागू शकतं, जर चांगलं असेल, क्वालिटीचं तुम्हाला हवं असेल तर. ह्याला खाली एक कातडं आणि वर मेटलची प्लेट, ह्याच्यावरती या तारा असतात. सर्व 3 प्रकारचे किंवा 3 घराण्यांचे जे आहेत ते सध्या वाजवले जातात. त्यातलं माझं जे सरोद आहे हे माझ्या घराण्याच्या नावाच्या नंतरच आम्ही त्याला ओळखतो. याला मैहर सरोद असं म्हणतात. त्याला 25 तारा आहेत आणि आमच्या सरोदची खासियत म्हणजे खूप हेवी आणि डीप साऊंड या सरोदचा असतो. ह्याचं लाकडाचं नाव फक्त बंगालीत तून लाकूड आहे असं म्हणतात. त्याच्यावर आम्ही खूप प्रयत्न केला शोधायचा की नक्की काय, पण बर्मावर नाही तसं एवढीच माहिती आहे की तून आहे. आणि हे जे मेटलचं वर ब्रासचा भोपळा आहे, हा जुन्या काळी खरा भोपळा असायचा, स्वतःच्या मॉनिटरिंगसाठी, वादकाला ऐकू यावं की त्यांनी काय वाजवलं आहे. पण आता आपल्याकडे खूप छान मॉनिटरिंग सिस्टम ऑलरेडी इथे आलेली आहे, त्यामुळे आता कालांतराप्रमाणे ह्याचं पण आम्ही चेंज करून ब्रासचा केलेला आहे. सरोद डाव्या हातात नख आणि त्याच्या मागचे जे फ्लेश आहे त्याच्या कॉम्बिनेशनने वाजवतात. कुठल्याही एक असेल तर चांगला आवाज येत नाही. आणि उजव्या हातामध्ये नारळाच्या करवंटीचा स्ट्रायकर असतो, त्याने आम्ही वाजवतो. सो थोडीशी अशी माहिती मला द्यायची होती सरोदविषयी. त्यानंतर थँक्यू. त्याच्यावर पारंपरिक पद्धतीचं संगीत वाजवलं जातं. पारंपरिक पद्धत म्हणजे आपण खयाल आणि द्रुपद असे 2 स्ट्रिंग्स आहेत असं सर्व आपण जाणताच. तर सरोदमध्ये जो पहिला भाग असतो तो बिना तबल्याचा आला जोड झाला या पद्धतीने वाजतो. हे आम्ही जी मोठी रुद्रवीणा आहे ती जशी वाजवली जायची 1000-1200 त्याहूनही अधिक कित्येक वर्षांपासून, तर त्याचाच वारसा अजून आम्ही चालवतो याच्यामध्ये.
जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.